नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 124. पुरुषोत्तम योग म्हणजेच गीतेतला 15वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. आजकाल सगळ्याचेच ट्रेनिंग असते. काही नवीन शिकायचे म्हणजे एक शिक्षक हे ट्रेनिंग आपल्याला देतो. एक महत्त्वाचे ट्रेनिंग मात्र आपल्याकडून राहून जातंय. ते कशाचं असेल? जाणून घेऊया आजच्या या भागात. श्रोत्रै चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. हा या अध्यायातील 9वा श्लोक. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आपले मन आणि आपल्या इंद्रियांच्या द्वारे आपण या जगाशी जोडले जातो आणि या जगाचा अनुभव घेतो. मागच्या भागात आपण अनासक्ती ही कुऱ्हाड म्हणून का वापरावी हे ऐकले. तसेच आध्यात्मिक दृष्टिकोनाचा आपल्याला काय उपयोग होऊ शकेल हे पण बोललो. या अश्वत्थ झाडाला तोडायचे म्हणजे आपण आपले अस्तित्व गमावणार का? तसे नाहीये. आपला जीवात्मा हा या भौतिक जगात गुंतलेला असला तरी आपला आत्मा या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आहे. अध्यायातील 8व्या श्लोकात श्रीकृष्ण याबद्दल अर्जुनाला समजवतात. ते म्हणतात की जेव्हा आत्मा एक शरीर सोडून दुसरे रूप धारण करतो तेव्हा तो केवळ कर्मफलाचा वाहक असतो. जीवात्मा कर्मांशी जोडलेला नसतो. उदाहरणार्थ, वाऱ्याला काही सुगंध किंवा दुर्गंध नसतो. मोगऱ्याच्या फुलाच्या जवळ गेलो, पूजेच्या वेळेस अगरबत्ती लावली किंवा एखाद्या दिवशी परफ्यूम वापरले की आजूबाजूला सुगंध दरवळतो. आपला जीवात्मा असा या वाऱ्यासारखा आहे. कर्म पार पाडत असताना आपण नियमितपणे कृती करतो. मात्र कर्म पार पाडली की या कर्मांशी नाही तर कर्मांच्या परिणामांशी आपण जोडले जातो. श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे सांगतात की जीवात्मा या भौतिक जगातील सर्व सुखांचा अनुभव हा मनाद्वारे घेतो. आपल्याला 5 इंद्रिये आहेत. हे 5 इंद्रिये म्हणजे श्रवण, दृष्टी, स्पर्श, चव आणि वास. इंद्रिये ही साधने किंवा इन्स्ट्रुमेंट आहेत आणि आपले मन याच इंद्रियांद्वारे जगाचा अनुभव हा आपल्या आत्म्याला देतात. त्यामुळे आपल्या आवडीनिवडी तयार होतात आणि आवडत्या नावडत्या गोष्टी आल्या म्हणजे अहंकाराला, नाही का? मनावर नियंत्रण ठेवल्यास या अहंकारावर, आपल्या गर्वावर आपण मात करू शकू. मनाला नियंत्रणात ठेवायचे म्हणजे आध्यात्मिक ज्ञान हवे. आपल्यासाठी काय बरोबर आणि काय नुकसानकारक आहे याचा अंदाज आपल्याला असतो. याच इंद्रियांचा वापर कुठल्या गोष्टींकरता करावा हे पण आपल्याला माहीत आहे. आपण एन्जॉय करायचेच नाही असे नाही, पण कुठे थांबायचे किंवा अटॅच व्हायचे नाही या गोष्टीकडे आपले लक्ष असले पाहिजे. एखाद्या खेळासाठी जसा खेळाडू रोज नियमितपणे ट्रेनिंग करतो तसेच हे आहे असे समजा. ट्रेनिंग रोज केल्याने आपल्यात मसल मेमरी निर्माण होते. म्हणजे रोज तीच गोष्ट केली की ती पाठ होते. आपल्या मनाला सुद्धा असे ट्रेनिंग मिळाले की आपण मनावर नियंत्रण आणू शकू. निर्णय घेणे सोपे होईल आणि आपल्या हातून चुका देखील घडणार नाहीत. त्यातल्या त्यात कमी घडतील. मनाला आपला मित्र का शत्रू करायचे म्हणजे हेच तर आहे. आज तुम्ही स्वतःला कुठले ट्रेनिंग द्याल?
याचा विचार तुमचा चालू राहू दे. आपण लवकरच पुढच्या एपिसोडला भेटूया. धन्यवाद.